सो काही फायनली आता आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहे. मम्मीला आहे ना अजून तर ॲडमिट केलेलं नाही आहे, बट आता थोड्याच वेळात आहे ना मम्मीला ॲडमिट करायचं आहे. आणि मम्मीला आहे ना युरिनरी इन्फेक्शन सांगितलेलं आहे. मी पेशंटला घेऊन आहे ना प्रायव्हेट रूममध्ये आलेलो आहे. मम्मीला आहे ना इथे आपल्याला 5 दिवस ॲडमिट करायचं आहे. रात्री लवकर झोप लागणार नाही, बरोबर आहे मम्मी? मम्मी आता हॉस्पिटलमध्ये पहिला दिवस आहे ना, त्याच्यामुळे पण तुला झोप नाही लागणार. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज या ठिकाणी आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. काल मी पुण्याला गेलो होतो, त्याच्यामुळे माझा तर काही व्लॉग आला नाही. अरे जा लवकर आवरतो एकदा. हा, मला आंघोळ करायची आहे, हेअर वॉश करायचा आहे, मला खूप टाइम लागणार आहे. ती आता बाथरूम मध्ये गेली की लवकर काही निघणार नाही भाऊ. एकदा तिचं आवरलं ना की मग नंतर मी आरामशीर आवरत बसणार आहे. आणि मला वाटलं हर्षद शाळेत गेला असेल, बट हर्षदला आहे ना आज सुट्टी आहे. आज कशाची सुट्टी रे? आज आम्हाला आहे ना मोहरमची सुट्टी आहे आणि मी ना सकाळी 10 वाजताच आहे ना फुटबॉल खेळायला गेलेलो होतो. लय मजा आली. कुठं रे? इथं आपल्या सोसायटीच्या गार्डन मध्ये. चिखल नव्हतं तिथं? नाही, गेल्या हप्त्याभरापासून आहे ना मम्मीची तब्येत बरी नाहीये, तर मम्मी ना दवाखान्यात गेलेली आहे रुटीन चेकअपसाठी. बघू आता आल्यानंतर पप्पा पण गेलेले आहे सोबत. आणि मम्मीची जर तब्येत नसलीच बरी ना, तर आम्ही हा प्लॅन केलेला आहे की मम्मीला आहे ना ऍडमिट करू हॉस्पिटलमध्ये, जेणेकरून 2-3 दिवस आहे ना मम्मीला कंटिन्यू सलाईन लावलेली राहील. आणि इकडे ना हर्षदकडे एक छोटं हेलिकॉप्टर आहे. चला आपण ते हेलिकॉप्टर उडवू. अयो अयो गाईस, चला प्रेशर बघा किती आहे. सोड ना नाही जात देवा तू. अरे बंद केलं तू. एकच बटन दाब. इकडचं दाब. चार्जिंग संपली त्याची. काय हर्षद एवढंच चाललं ते? थांब ना, चार्जिंगला लावतो ना त्याला आता. सेन्सर आहे त्याला खाली काही? तर काही आपण काय करू, थोडा वेळ त्याला चार्ज देऊ मग खेळू. उड 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 उड. अयो चार्जिंग संपली तर बंद कर ना, बंद कर ना. ते बघा कसं फिरतंय त्याच्या खाली. अरे बाप, त्या ब्लेड्स आहे ना मला एवढं लागलं त्याच्या. थांब यार, थांब थांब. हे हेलिकॉप्टर आहे ना वरती तर काही उडत नाहीये, खाली जमिनीवरच फडफड करतंय. त्याला आहे ना चार्ज द्यावं लागणार आहे. आणि आता आहे ना मला भूक पण लागलेली आहे. एकदा आहे ना मी नाश्ता करून घेतो. आणि नाश्त्यासाठी ना मला काहीच भेटलं नाही, बट फ्रीजमध्ये ना मला पनीर भेटलेलं आहे, तर मस्तपैकी पनीर फ्राय करतो. मला पनीर आहे ना खूप जास्त खायला आवडतं. मी तर कच्चं पण पनीर खाऊ शकतो. तर काही या ठिकाणी माझं पनीर फ्राय झालेलं आहे. मी काय केलं माहिती का, असं बारीक बारीक आहे ना त्याला कट केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे ते एकदम भारी टेस्टी लागतंय. आणि मला आहे ना पनीर फ्रायला जास्त काही आयटम लागत नाही. मी त्याला फक्त मीठ टाकत असतो, तिखट, हळद, बस, दॅट्स इट. खूप वेळपर्यंत वाट बघितल्यानंतर फायनली आता आरोहीचं आवरलेलं आहे. आता मी जातो एकदा आणि मी पण आवरून घेतो. आणि हर्षदची ना मस्तपैकी झोपून या ठिकाणी एडिटिंग चालू आहे. आम्ही ना ट्रॅम्पोलियन पार्कला गेलो होतो ना, तिथं हर्षदने मिनी व्लॉग शूट केला होता आणि तो एडिटच नव्हता केला. आज जेव्हा मी त्याला बोललो की तो मिनी व्लॉग एडिट करून घे, तर आत्ता शिकतो मिनी व्लॉग एडिट करायला लागलेला आहे. आता किती वेळात एडिट होईल आता का 10 मिनिटात? बघ बरं का. 10 मिनिटांनी मला दाखवायचा आहे मिनी व्लॉग. हा, एकदा मी जेवण करतो आणि त्याच्यानंतर करतो. ओके बाय. फायनली 1 ते 2 तासामध्ये इतक्या कमी वेळामध्ये आरोहीचं आवरलेलं आहे. तर आता मी पण जातो आणि मी पण एकदा आवरून घेतो. सगळं आवरलं ना? तुला पण वेळ लागतो. नाही पण तुझं तरी पण अजून फेसला मेकअप बिकअप ते तर बाकीच आहे. हा, मग मी फक्त म्हटलं माझी आंघोळ झालेली आहे. अरे बाप गाईज, 2 ते 3 तास नुसते आंघोळीलाच घातलेले. तर चला आता मी जातो आणि एकदा मी पण आंघोळ करून घेतो आणि मस्तपैकी फ्रेश होऊन जातो. सो गाईज फायनली आता या ठिकाणी माझं आवरलेलं आहे. आरोहीचं तर आवरलं पण आणि ती खाली गेली पण आहे. तर चला आता लवकर लवकर आता मी पण खाली जातो. तर आता मी खाली आलेलो आहे आणि आरोहीचं ना किचन मध्ये काहीतरी काम चालू आहे. आरोही तुला माहिती का, आज मी ना माझ्या हाताने पनीरची भुर्जी बनवली, पण ते पनीर आहे ना असं आंबट आंबट लागत होतं, त्याच्यामुळे मी अर्धच खाल्लं. पनीर कुठं होतं पण आपल्या घरात? फ्रीजमध्ये होतं पनीर. हे नव्हतं पनीर. अगं होतं पनीर, कुठे होतं? खाली फ्रीजरमध्ये. पनीर नसेल ऋषी, ते पनीर होतं येडे, मी खाल्लं ना. किती वेळ आहेस रे? काय वेड आहे? मला एकदा विचारायचं ना, हे पनीरच आहे का किंवा मग आताच आहे का? अरे तेवढं मला समजतं पनीरच होतं गाईज. आणि मी पनीर फ्राय करायला गेलो, बट ते पनीरची ना भुर्जी करून टाकली होती. गाईज मी तर आता ते पनीर खाऊन टाकलेलं आहे ना. आरोही म्हणती पनीरच नव्हतं घरात, बट मला चांगलं आठवतं ते पनीर होतं. बट तरी पण थोडं विचार करायला भाग पडतंय मला आता. काय असेल का आरोही? अरे काय माहिती यार, मला तर
मैंने क्या खाया. पण एकदा विचारायचं ना, असंच होतं मग. पनीरचं असेल ग. माझं ऐकायचं. पळ. हा पळ. पळ. वा रे वा, काही पण पळ. खाऊन घेतला आणि पळ पळ. पळ करतोय. भीती तर वाटते ना तुला, काय खाल्लं असं. नाही पण पनीरच होतं ना ग. आता पनीरची टेस्ट मला कळते ना. कसं ठेवलेलं होतं असं पन्नीत पॅक करून ठेवलेलं होतं. काय माहिती यार. अरे पनीरच होतं ना. तिथं ठेवलेलं आहे मी, खाऊन बघ वाटलं असतं, थोडं उरलेलं आहे. हा का. हा. बघ. सो गाईज फायनली आता हेलिकॉप्टर पण चार्ज झालेलं आहे, तर चला आपण आता त्याला उडवू. हो. गेलं. गेलं गेलं गेलं. चार्ज नाही झालं ते फुल. हे नाही एवढं प्रॉपर उडत नाही गाईज. नाही अरे मेन म्हणजे ते चार्ज नाही झालं. चार्ज झाल्यावर इथपर्यंत वा कसं करतं ते. चार्ज नाही. ओके 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 जमलं 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 जमलं. गेलं गेलं. या हेलिकॉप्टरचं आहे ना, ते जे प्रोपेलर आहे वरचे, म्हणजे जे हे पंखे, ते आहे ना, ते फिरत आहे, त्याच्यासोबत ती खालची बॉडी पण फिरते. इमॅजिन करा जर असं ओरिजिनलमध्ये हेलिकॉप्टर बनवलं असतं तर खालचे माणसं गरा गरा फिरले असते, पंखे पण फिरले असते उलटे. तर हर्षदनी काय केलंय माहिती आहे का, त्या हेलिकॉप्टरचं आहे ना, ती बॉडी वरची काढून टाकलेली आहे. तो म्हणे आता उडेल म्हणे. अरे अरे उडालं 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 उडालं. हा काय जातलं भारी उडलं. जमलं 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 जमलं. हेलिकॉप्टर उडाला आमचं फायनली. एकदा आहे ना असंच हर्षदनी ना नवीन हेलिकॉप्टर घेतलं होतं आणि मी ना शॉपच्या बाहेर खेळत होतो आपल्या TV सेंटरच्या. ते डायरेक्ट उडून वरती चाललं गेलं होतं, गायबच झालं होतं हवेमध्ये. मजा येते का उडवायला? एक नंबर. सो काही आता आम्हाला पप्पानी फोन केला होता की मम्मीला ना ऍडमिट केलंय म्हणे हॉस्पिटलमध्ये, तर टिफिन घेऊन या म्हणे. आता ना आम्ही मम्मीचा टिफिन घेऊन चाललेलो आहे. मम्मीला आहे ना बरंच वाटत नव्हतं, सो मम्मीला आणि इथं जवळच एक हॉस्पिटल आहे, तिथं ऍडमिट केलेलं आहे. पहिले ना अमोल आणि हर्षद आमच्यासोबत येणार नव्हते, ते घरीच थांबणार होते, पण ते म्हणे आम्हाला पण यायचंय म्हणे. सो आम्ही आता सगळेच चाललेलो आहे. मम्मीला जिथं ऍडमिट केलेलं आहे ना, आता आम्ही तिथं आलेलो आहे. फायनली आता आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहे. मम्मीला आहे ना अजून तर ऍडमिट केलेलं नाही आहे, बट आता थोड्याच वेळात आहे ना मम्मीला ऍडमिट करायचं आहे आणि आपण आता प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करू. नाही पण आपल्याला आता वरती शिफ्ट व्हायचं आहे, वरती प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट होऊ. तिथे आहे ना बेड पण मोठा राहील. हर्षद तुम्ही दोघं इथंच थांबणार आहे मम्मीजवळ. आता कोण थांबणार आहे? आता मोठी रूम करू आपण. आरोहीला पण इथं ऍडमिट केलं होतं मम्मी, आठवतं का? त्या वरच्या रूम मध्ये तीच रूम देऊ, कारण ती रूम एकदम स्वच्छ आहे आणि मोठी पण आहे. आरोही 8 दिवस ऍडमिट होती. आरोही पण 8 दिवस ऍडमिट होती. 8 दिवस 3 दिवस ऍडमिट होते. नाही ना, भरपूर दिवस होते, 7-8 दिवस ऍडमिट होते. आहे. मम्मी सांग तिला 5 दिवसापेक्षा जास्त ऍडमिट होती तू. आधी आपण सलाईन दुसऱ्या दवाखान्यात लावली होती, घरी आलो होतो, मग त्याच्यानंतर 3 दिवस इथं पण भरपूर ऍडमिट होती तू. आणि मम्मीला आहे ना युरिनल इन्फेक्शन सांगितलेलं आहे, तर वरती शिफ्ट होऊ आपण. वरची रूम मस्त राहील. इथं थोडंसं पॅक वाटतंय ना, आणि हळू पण बोलावं लागतं परत. वरती जाऊन आपण तिथं. तर आम्हाला आहे ना प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट व्हायला अजून वेळ आहे, तोपर्यंत आम्ही एक गेम खेळणार आहे. सगळ्यांना असं म्हणायचं बरं का मम्मी, श्रुती की पुत्री कृती. ओके, श्रुती की पुत्री कृती. मम्मी म्हण. श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, श्रुती की श्रुती कुत्रू. हा रे तू. अमोल पहिले. हा रे अमोल म्हण. श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कुत्री, श्रुती की पुत्री. श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती. आता मी. श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कुत्री.
हर्षद मन. श्रुति की पुत्री कृति. हाँ बरोबर आहे ना. श्रुति की पुत्री कृति. श्रुति की पुत्री कृति. श्रुति की पुत्री की कृती. श्रुती की पुत्री की कृती. पप्पा तर मी म्हणतो काय श्रुती की पुत्री कृती. स्पीडमध्ये म्हणायचं 3 वेळेस. श्रुती की पुत्री कृती. कृती. स्पीडमध्ये श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. स्पीडमध्ये म्हणा. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. पप्पा बरोबर वाटल्या. पप्पा विनर आहे. पप्पा विनर आहे. किती वेळ आहे आपल्याला वरती शिफ्ट मी व्हायला? पण म्हटलं ना बरोबर. मी पण विनर आहे. हा तू मी पण हा फोन. तिथं कुत्री म्हणलं. मम्मी असं म्हणायचंय गुड ब्लड बॅड ब्लड. डब्बा आणलाय पप्पा तुमचा. गुड ब्लड बॅड ब्लड म्हण. गुड ब्लड बॅड ब्लड. गुड ब्लड बॅड ब्लड. नाही चुकली. असं म्हणायचंय गुड ब्लड बॅड ब्लड. 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 अरे वा. अरे एकदम हुशार आहे. आता नेक्स्ट असं म्हण. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का याच्यात पापड. दुसरं समजातं माझं. कच्चा पापड पक्का पापड. 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 चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चंदी के चमचे से चटणी चुकलं. परत एकदा ट्राय करते. हे बघ. काकूने काकाच्या कोर्टाच्या कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने करा कापले. हे म्हण. बापरे. काकूने काकाच्या कोर्टाचे कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने करा कापले. हर्षद हे म्हण. गुड ब्लड बॅड ब्लड. 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 गुड ब्लड लव. गुड ब्लड बॅड ब्लड. गुड ब्लड बॅड ब्लड. गुड ब्लड बॅड ब्लड. गुड ब्लड बॅड ब्लड. असं म्हण. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का. मी म्हणलं कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड पक्का पापड. कच्चा पापड तुम्ही हे म्हणा. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी के चमचे से चटनी चटाई. चांदी के चमचे से. आरोग्य एवढं लक्षात राहतं. मन ना. काय मला फक्त कुठं विसरलं सांग. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चौक में चांदनी रात में चांदी के चमचे से चटनी चटाई. ओके. हर्षद तू नाही पहिले आम्हाला मला नाही माहिती. मला लक्षातच नाही राहिलं. काही चांदणी सांग. चंदू के चाचा. थांब हळूहळू सांग ना. चंदू के हा आज एक सांगत. तुझं मागच म्हणशील. अरे कागदाचं सांग. चंदू के चंजू कागदाचं सांग ना. कागदाचं हे म्हणा. काकूने काकाच्या कोर्टाचे कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने करा कापले. तात्याने तातीच्या त्याला तातीच्या असतात. म्हण. काकाने काकूच्या कोर्टाचे कामाचे. काकूने काकाच्या कामाचे काकूने काकाच्या कामाचे परत. काकूने काकाच्या कोर्टाचे कार्ड. चुकलं. मम्मी म्हण का. आमचं पेशंट चांगलं फॉर्ममध्ये. काकूने काकाच्या कोर्टाच्या कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने करा कापले. ते कोर्टमध्ये आधी म्हणायचं का कामाचे कागद. कोर्टाच्या कामाचे कागद. काकूने काकाचे कोर्टाचे कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने करा कापले. बरोबर. काकूने काकाच्या कामाचे काकूने काकाच्या कोर्टाचे कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने करा कापले. असं ना. काकूने काकाच्या कोर्टाचे कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने करा कापले. काकूने हा. काकाच्या कामाचे कागद कपाटातून काढून कैचीने करा कापले. बरोबर. जमलं काका.
सो काही फायनली आता आम्हाला प्रायव्हेट रूम भेटलेली आहे आणि रूम बघा एकदम मोठी आहे आणि मम्मीला बोर होऊ नये ना म्हणून आम्ही असं मल्टिपल गेम वगैरे खेळतोय जेणेकरून आहे ना मम्मीचा टाइम आहे ना इथे एकदम भारी स्पेंड होईल. तर आता आम्ही पेशंटला घेऊन आहे ना प्रायव्हेट रूम मध्ये आलेलो आहे. आता मम्मीला आहे ना इथे आपल्याला 5 दिवस ऍडमिट करायचंय. आता 5 दिवस आम्ही सगळे इथंच राहणार आहे मस्तपैकी आणि इथंच धिंगाणा घालणार आहे. पेशंट एका साईडला राहील आणि आमचा धिंगाणा एका साईडला राहील कारण पेशंटला आहे ना घरची आठवणच नाही आली पाहिजे कारण आम्ही सगळं घरच इथं बसवणार आहे. आता अरे तू पण इथंच ऍडमिट होती, इथंच झोपलेली होती. इथं एक बेड आहे, तिथं पण आपण बेड बनवू शकतो. इथं पण एक बेड आहे, या साईडला पण एक बेड आहे. इथं AC पण आहे आणि TV पण आहे. पण मम्मीला टीव्हीची गरजच नाही कारण मम्मीची टीव्ही आम्हीच आहे. मम्मीला आम्ही आलो तर बरं वाटलं. बरोबर ना मम्मी? पप्पा कुठे गेले आता? ते काहीतरी काम करताय. हा का जा ना मग करू लाग ना पप्पाला काम आणि पप्पाला म्हणा जेवण पण करून घ्यावा ना. मम्मी 8 दिवसानंतर हसली आहे माहिती का? काल पण हसली मम्मी, काल आम्ही लय गप्पा मारल्या रात्री. पेशंट बरोबर आहे ना सगळेच आराम करताय. आरोही सुद्धा या साईडला आराम करते, हर्षद, पप्पा, अमोल, मम्मी सगळे आता आराम करताय. आणि या साईडला विंडो आहे ना तर इथून मस्त हवा येते, थंडगार वाटतंय मध्ये. हर्षद तर झोपला पण. आता घरी आलेलो आहे कारण मम्मीचा आहे ना डब्बा वगैरे बनवून न्यायचा आहे. परत घरचं आहे ना भरपूर सारं सामान पण आम्हाला तिथे न्यायचं आहे जसं की टॉवेल वगैरे जे डेली नीड्स आहे ना त्या गोष्टी आम्हाला तिथे घेऊन जायच्या आहे. आणि आरोही आता मम्मीसाठी काहीतरी बनवणार आहे तेव्हा मी पण काहीतरी खाऊन घेतो कारण सकाळी मी फक्त ती पनीर भुर्जी खाल्लेली म्हणजे ते पनीरच्या स्लायसेस. त्यात पण ती म्हणे की घरात पनीर नव्हतं सो मी काय खाल्लं आता काय माहिती. आणि हर्षदला आहे ना आता ट्युशनला जायचं आहे. जीवर नाही आलं ना? नाही मी जेव्हा येईल घरी तर तेव्हा तुम्ही इकडे राहशाल का तिकडं? तू आल्यावर जाऊ आम्ही वाटलं असतं. बघू ना तू ये लवकर. हां किती वाजता? 7ला का 8ला? 8 वाजता सुट. तू ट्युशनवरनं आल्यानंतर. ऋषी ना जेवणच करत नाही, असा डोक्याला ताण देतोय. ते छोटं लेकरून नसतं त्याच्या मागं पळावं लागतं. जेव बाळा, बाळा जेव बाळा, तसं त्रास देतोय तुम्हाला. आता रडकुंडे आणलंय तू अक्षरशः. अरे मला खरंच भूक नाही. आज कसं भूक नाही तुला? सकाळचं काहीच खाल्लेलं नाही, तुला भूक कशी नाही लागलेली? संध्याकाळचे 6 वाजलेले आता. मला आहे ना ती इथं कधीची डोकं लावत होती. मी चुपचाप कॅमेरा घेतला आणि रेकॉर्डिंग चालू केली. तिला कळून गेलं भामटीला. मग आवाज नाही येत का मला? तर आता ना आम्हाला मम्मीसाठी ना डब्बा घेऊन जायचा आहे जेवणाचा. तर हर्षद पण आलेला आहे आता ट्युशनवरनं. तर चला आपण जाऊया. आणि बाहेर आहे ना पाऊस चालू आहे सो मी काय करतो माहिती का अरे इथं सोसायटीत गाडी घेऊन येतो. या तुम्ही तिथं. येईल या तुम्ही तिथं खाली. बाहेर आहे ना पाऊस चालू आहे आणि आता मला इथं गाडी घेऊन यायची. हर्षद देतो ना छत्री? चला छत्री घेऊन जातो गाडीपर्यंत. दमला. सो काही फायनली आता आहे ना मी गाडी पण वळून आणलेली आहे. तर चला आता हर्षदला त्यांना आवाज द्यावा लागेल. आता आहे ना आम्ही हॉस्पिटल जवळ पोहोचलेलो आहे. घरून निघालो तर एकदम धो पाऊस होता आणि इथं तर काहीच पाऊस नाहीये. काढलं ना सगळं गाडीतून. बघ ना इथं पाऊसच नाही. अरे रिमझिम रिमझिम चालूच आहे ना. हा पण आपल्या घरजवळ जास्त पाऊस चालू होता. जोरात होता. बरं वाटतंय का? रील्स बघता बघताच झोपली वाटतं. पेशंटचा एका साईडला आराम चालू आहे आणि पप्पाचा एका साईडला. आता आहे ना मम्मीने जेवण पण केलेलं आहे आणि आता आहे ना मम्मी थोड्या वेळ झोपून राहणार आहे. आणि मला माहिती आहे मम्मीला आहे ना आता झोप लागणार नाही कारण मम्मीने ना फुल डे पण आराम केलेला आहे. तर मम्मीला आता रात्री लवकर झोप लागणार नाही. बरोबर आहे मम्मी? आता झोप नाही लागणार. मम्मीने रात्री पण झोप घेतलेली आहे आणि मम्मी आता हॉस्पिटलमध्ये पहिला दिवस आहे ना त्याच्यामुळे पण तुला झोप नाही लागणार. नवीन जागेवर झोप नाही येत. आणि आता असं आमचं चालू आहे. एक तर मी म्हणतो मी थांबायचं, पप्पा म्हणते पप्पाला थांबायचं, हर्षद म्हणतो हर्षदला थांबायचं, आरोही म्हणते आरोहीला थांबायचं, अमोल म्हणतो अमोलला थांबायचं. तर इथं कोणी थांबलं पाहिजे मम्मी? अमोल आणि मी का? मग थांबू का आम्ही? आणि बाकीचे? हां कारण मम्मीचं ना सकाळी टिफिन आणून द्यावं लागेल. नाही तर मी पण मी ना आरोही थांबतो. नाही तर मी ना आरोही थांबतो. अमोल यांना जाऊ दे. हर्षद सकाळी स्नॅक्स घेऊन जाईल. बट हर्षद का तो जा नाही पडेगा. हे थांबतो ना मम्मी आम्ही. हां आरोही मी थांबलो असतो काय का आरोही? काय आपण थांबलो असतो हॉस्पिटलमध्ये. आम्ही त्याच्याच तयारीने आलो होतो. मी मस्तपैकी नाईटचा ड्रेस घालून आलो. हे बघा मी म्हटलं इथं थांबावं लागेल त्याच्यामुळं. बघू आता काहीतरी नियोजन करू आणि मग बघू इथं कोण थांबतंय. आणि इथं पण थांबायला काही टेन्शन नाही. मस्तपैकी मोकळी चाकळी हवा पण येते. बेड पण चांगलं आहे. पप्पाला तर सकाळी ड्युटीला जायचं आहे सो पप्पाला तर जावंच लागेल घरी. हर्षदला शाळा आहे पण आम्हाला तिघांना काही कामं नाही. आम्ही इथं थांबू शकतो. आता आहे ना 9:30 झालेले. आपण काय करू अजून इथं थोड्या वेळ थांबू. त्याच्यानंतर मम्मीला झोप लागली ना की हर्षद मी आरोही आणि पप्पा आम्ही चालले जाऊ घरी कारण पप्पाला ड्युटी आहे. हर्षदला सकाळी ना शाळेत जायचं आहे. मग आरोही डब्बा करून देईल. मग मी मम्मीचा डब्बा घेऊन येईल आणि तोपर्यंत अमोल इथं थांबल. मग अमोलला सकाळी रेडी व्हायला मी घरी पाठवल. तोपर्यंत मी इथं थांबल. असं शेड्यूल करू. अमोल दादाला थांबू आपण इथं. हां चालेल ना. पण मला उद्या डब्बा नाही दिला
क्यों रे ऐसा? उद्या स्नॅक्स पण चालते कारण की उद्या शनिवार आहे ना म्हणून. ओके, फिर मालकीच लेके जाएगा क्या बिस्किट? काही घेऊन दे. तर आता आहे ना 10:30 झालेले आहे. आता अमोल पण आलेला आहे, अभि पण आलेला आहे. अमोल तू थांबतो का इथं? हा मी इथेच थांबतो आता. अमोल इथं थांबल रात्री, म्हणजे सकाळी सकाळी मी इकडे येऊन देईल लवकर. हा, जमल ना? जमतं. झोप लागेल ना की थांबू मी? नाही उलट इथं भारी झोप लागेल. हा इथं मोकळं आहे, AC आहे. टीव्ही आहे सगळं. रूमच्या बाबतीत नो कंप्लेंट, कारण रूम एकदम स्वच्छ आहे आणि थंडीगार हवा येते. या साईडला पण खिडकी ओपन ठेवलेली आहे, त्या साईडला पण खिडकी ओपन ठेवलेली आहे आणि खिडकीला जाळ्या पण आहे आणि पाऊस पडला आहे त्याच्यामुळे एकदम थंडीगार हवा आहे. ACची तर गरज पण नाही पडणार आहे. मी तर आता झोपून राहिलेली आहे. चला अमोल जातो आम्ही, फोन करा आम्हाला. चला पप्पा. आज काय करू आपण, अमोलला थांबू देऊ, बट उद्या आहे ना हॉस्पिटलमध्ये मीच थांबतो. मम्मीला आहे ना लवकर सुट्टी झाली पाहिजे, कारण मला पण माहिती आहे मम्मीला आहे ना हॉस्पिटलमध्ये बिलकुल करमणार नाही आणि लवकर झोप पण नाही लागणार आहे. लवकर सुट्टी झाली पाहिजे बाबा मम्मीला. आणि तुम्ही पण काहीच प्रार्थना करा की मम्मी लवकर बरी झाली पाहिजे आणि लवकर घरी आली पाहिजे. अँड चला आता मी व्लॉग याच ठिकाणी एंड करतोय. मम्मीसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा आणि कमेंटमध्ये ना खूप सारं प्रेम द्या. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि तुम्ही पण काळजी घ्या आणि पाणी जास्त प्या.